ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे ठाण्यातून। थेट जाऊयात ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे नेते आनंद आश्रमच्या समोर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत। थोड्याच वेळात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ठाण्यामध्ये दाखल होत आहेत। शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर येऊन उभे राहिलेले आहेत। अक्षय भाटकर आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। अक्षय, मी सध्या आनंद आश्रमाच्या समोरच आहे आणि आपल्याबरोबर हेमंत पवार आहे। सर, काय सांगाल, आनंद आश्रमाच्या समोर आता थोड्याच वेळात ठाकरे करते नेते येणार आहेत, तुम्ही काही या ठिकाणी काय करणार आहात, तुमची काय प्रतिक्रिया? पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षानंतर त्यांना दिघे साहेबांची आठवण झाली आणि शिवसेनेचे जे नेते येत आहेत, आज किती जरी म्हणलं तरी हे झोपी गेलेले जागे झालेत। तुम्ही विरोध करणार आहात का या सगळ्या ठाकरे गटाच्या नेत्यांना? आज त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवातच ठाण्यापासून करतायत। महाराष्ट्राच्या दौऱ्याची ते ठाण्यापासून करायला म्हणजे आता त्यांचं सगळं संपलेलं आहे। आता त्यांना उपरती कळा आलेली आहे की आता आपण दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक व्हावं। 25 वर्षामध्ये दिघे साहेब जाऊन 2001 साली जोपर्यंत दिघे साहेब होते तोपर्यंत यांनी दिघे साहेबांच्या नावावरती की दिघे साहेबांना कधी कधी विचारलं नाही। पुढच्या गोष्टीमध्ये त्यांनी दिघे साहेबांची प्रतारणा केली। ज्या माणसाने स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं त्या माणसाच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी कधी त्या आमच्या शक्तीस्थळावरती असेल, ऑफिसला असेल तर कधी आले नाहीत। किंवा आमचा दिघे साहेबांचा पुतळा आज एवढा वर्ष आम्ही इथे त्यांची सेवा करतो पण त्यांना कधी इथं येऊशी वाटलं नाही। पण आज सगळं संपलेलं आहे तेव्हा त्यांना उपरती कळा आलेली आहे। आपण बघता इथे आनंद आश्रम आहे आणि आनंद आश्रमाच्या समोर इथे मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे हे सर्व शिवसैनिक जमा झालेले आहेत, कारण की थोड्याच वेळात इथे ठाकरे गटाचे सर्व नेते येणार आहेत। आणि या आनंद आश्रमाच्या अगदी रस्त्याच्या अपोजिट साईडला आनंद दिघेंचा एक पुतळा आहे आणि त्या आनंद दिघेंच्या पुतळ्याला हे सर्व ठाकरे गटाचे नेते येऊन अभिवादन करणार, पुष्पहार अर्पण करणार आहेत आणि त्याचाच विरोध करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे कार्यकर्ते जमलेले आहेत। पोलीस देखील आपण बघताय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपटा इथे आहे, मोठ्या संख्येने पोलीस सुद्धा त्या ठिकाणी उभे आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।